आजही राजा परत एकदा तुम्हाला आणि मला घ्यायला येणार. आमेन. हालेलुया. आपण तयार असणं गरजेचं आहे. आपण स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. किती जणांना समजतंय? हालेलुया. किती जणांना कळतंय? मला सांगू द्यात प्रियानो, ज्या वेळेस हा राजा आला ना, त्यावेळेस काय केलं गेलं? गजर केला गेला, जयघोष केला गेला. कोणाला सांगता येईल का प्रभू येशूचं रक्त सर्वप्रथम कुठं सांडलं गेलं? सांगता येईल कोणाला? येशूने सर्वप्रथम रक्त कुठं सांडलं? क्रुसावरती. या आईचं म्हणणं आहे क्रुसावर. अजून कोणीतरी? अजून कोणीतरी? मला सांगू द्यात प्रियानो, काही जण म्हणतील क्रुसावरती, काही जण म्हणतील त्याला ज्यावेळेस 39 फटके मारले त्यावेळेस, है ना. पण मला सांगू द्यात प्रियानो, आपण पाहतो की ज्यावेळेस तसं स्वागत त्या ठिकाणी केलं गेलं, है ना. स्तोत्रसंहिता याचा 118वा अध्याय 25 आणि 26 वचन वाचा. स्तोत्रसंहिता आपण बघूया प्रियानो. जकर्या 9:9 मध्ये भविष्यवाणी करून ठेवली होती की प्रभू येशू येणार आहे, त्याचं स्वागत होणार आहे, राजांचा राजा येणार आहे, किंग ऑफ किंग, आवर लिव्हिंग गॉड, तो येणार आहे. हा, स्तोत्रसंहिता याचा 118वा अध्याय 25 आणि 26 वचन. हा, स्तोत्रसंहिता 118, 25 आणि 26 वचन. हा, वाचा. हा 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 हा. येस, लिसन केअरफुली. हे परमेश्वर, आम्ही तुला विनवतो की आमचं काय कर. म्हणजे तो कशाला आला होता? हालेलुया. कशाला आला होता? आणि आजही खूप साऱ्या लोकांचं तारण झालेलं नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त जात धर्म पंथ भेद बदलायला नाही, तो तारण करायला आलाय. योहान 3:16 मध्ये देवाचं वचन सांगतं, त्यांनी जगावरती एवढं प्रेम केलं. नॉट ओनली फॉर सिख, नॉट ओनली फॉर ईसाई, नॉट ओनली फॉर मुस्लिम, नॉट ओनली फॉर अदर कंट्रीज, अदर एरियाज. हालेलुया. सगळ्या जगाचा उल्लेख केला गेला. मला सांगू द्यात प्रियानो, तो जगावरती प्रेम करत आहे. पण त्यांनी रक्त सांडण्याची सुरुवात कुठं झाली माहितीये प्रियानो? ज्यावेळेस त्यांनी यरीहो मध्ये प्रवेश केला, लोकांनी काय केलं माहितीये का? त्यांचे कपडे आणि जावळ्या टाकल्या. हा, आपण त्याच्याकडे जाणार आहोत. मत्ते शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 1 पासून पुढे आपण वाचूया. आपण जाऊया प्रियानो. येशूने रक्त कुठं सांडलं, कसं सांडलं, कुठून सुरुवात झाली, सगळ्या गोष्टी आज पॉवरफुल अद्भुत रीतीने देवाचं वचन त्याच्या आत्म्याकर्वे तुमच्याकडे येणार आहे. मत्ते शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 1 पासून पुढे. ते यरुशलेमे जवळ आले असता, जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने दोघा शिष्यांना असे सांगितले. तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगितले, तुम्ही समोरच्या गावात जा. कुठं जा? तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे लगेच तेथून बाण ठेवलेली एक गाढवी. हा, आता काय केलं प्रभू येशू ख्रिस्ताने? 2 शिष्यांना जवळ घेतलं. का म्हण, मला 2 भाऊ पाहिजे, क्विकली 2 भाऊ मला जवळ पाहिजे. या इकडे एक, म्हणजे या उजवीकडे एक, या डावीकडे एक. कमॉन, एक या साईडने या. व्हेरी गुड. येशूने काय केलं? 2 जणांना निवडलं, सिलेक्ट केलं. कशासाठी? समोरच्या गावात जाण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता समोरच्या गावामध्ये पाठवत असताना प्रभू म्हटलं नाही बर का,
समोरच्या गावामध्ये अमुक अमुक जातीचा दिसल, तमुक तमुक जातीचा दिसल, तिथं जा, मग त्याच्या जातीचं बघ, त्याच्या धर्माचं बघ. नाही 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 नाही. यांना कशाला निवडलं माहितीये का? यांना कशाला उठवलं माहितीये का? जे बांधलेलं आहे त्याला सोडवण्यासाठी. हालेलुया. आणि खूप सारे समोरचे गाव असे आहेत जे आपला विरोध करत असतील, जे आपल्या विरोधात असतील, जे आपल्यासाठी कट कारस्थान करत असतील. पण मला सांगू द्यात प्रियांनो, प्रभूनी आपल्याला निवडलंय समोरच्या गावामध्ये जाऊन जे बांधलेले आहेत त्यांना सोडवण्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या दोघांना देवाने उठवलं. या दोघांना काय सांगितलं? समोरच्या वाचा पुढं. म्हणजे लगेच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी. काय दिसलं? बांधून ठेवलेली एक. काय बांधून ठेवलंय? गाढवी. हालेलुया. मला सांगू द्यात प्रियानो, असे खूप सारे देवाचे जे लेकर आहेत ना, जगाच्या नजरेमध्ये गाढव आहेत, जगाच्या नजरेमध्ये अक्कल शून्य आहे. म्हणून त्यांना काय करण्यात आलेलं आहे? त्यांना वाळीत टाकलंय. त्यांना काम नाही, धंदे नाही, बिझनेस नाही, कुठंच थारा मिळत नाहीये. त्यांना आता असं वाटतं की आम्हाला कुठेतरी बांधून ठेवलेलं आहे, कुठेतरी जखडून ठेवलेलं आहे, कुठल्या ना कुठल्या बंधनांमध्ये, कुठल्या ना कुठल्या टेन्शन मध्ये, कुठल्या ना कुठल्या मानसिक तणावामध्ये, कुठल्या ना कुठल्या पापांमध्ये काय केलंय? शत्रू शैतानाने बांधून टाकलेलं आहे. पण तुमच्यासाठी गुड न्यूज अशी आहे, परमेश्वर तुमच्यासाठी सोडवणारा पाठवत आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने दोघांना उठवलं. दोघांनाच का उठवलं प्रियानो? एकटा जाऊन सोडू शकत नव्हता का? देवाला माहितीये, ज्यावेळेस ना खरोखर एखादं बांधलेलं आहे ना, त्याला ज्यावेळेस तुम्ही सोडवण्यासाठी जाताल ना, त्यावेळेस काय केलं जाईल? हे जात बदलतो काय त्याची, धर्म बदलतो काय त्याचा, त्याला असं करतो काय, तसं करतो काय? प्रेज द लॉर्ड. मला सांगू द्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त जात धर्म पंथ बदलायला आला नाही. तो वधस्तंभावरती रक्त सांडून आपल्या पापांवरती आपल्याला विजय द्यायला आला. आणि म्हणून दोघांना का पाठवलं? एकाला जर त्रास दिला ना, दुसऱ्याने सावरायला. एखादा जर पडला ना, तर दुसऱ्याने त्याला उचलायला. म्हणून वचन सांगतं, एका गालावर जर मारली तर दुसरा गाल पुढे कर. समजतंय प्रिया? हालेलुया. मला सांगू द्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त सर्वसाधारण कॅरेक्टर नव्हता प्रियानो. तो देवादी देव, प्रभूंचा प्रभू होता, है ना? किंग त्याला म्हटलं गेलं, यहुद्यांचा राजा त्याला म्हटलं गेलं. तरी देखील त्यांनी गाढवाला का बरं सोडायला लावलं? वचन सांगतं, ना पसंत केलेला धोंडा तोच कोणशिला झाला. गाढव जगाच्या नजरेमध्ये ना पसंत केलेलं जनावर आहे, बिना कामाचं जनावर आहे. हालेलुया. पण जो जगाच्या नजरेमध्ये बिना कामाचा आहे ना, परमेश्वर त्यालाच निवडतो मोठ्या गौरवासाठी. हालेलुया. जो जगाच्या नजरेमध्ये गाढव आहे ना, परमेश्वर त्याचाच वापर करतो त्याच्यावर स्वार होण्यासाठी. हालेलुया. किती जणांना समजतं? म्हणून या दोघांना ह्याच्यासाठी देवाने उठवलं, जर एक पडला तर दुसऱ्याने त्याला सावरावं. कारण प्रवास छोटा नाहीये, समोरच्या गावामध्ये देव बाप पाठवत. म्हणून मला सांगू द्यात प्रियानो, आम्ही अनेक गावांमध्ये जात आहोत आणि जात राहणार. धर्म पंथ जात भेद न बघता अनेक बांधलेल्यांना सोडवण्यासाठी, अनेक गांजलेल्यांना त्या ठिकाणी येशूच्या नावाने विजय प्राप्त करून देण्यासाठी. हालेलुया. आमेन. दोघांना काय केलं? उचललं, निवडलं आणि काय केलं? पाठवलं. वाचा पुढं. एक गाढवी तिच्या जवळ शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हाला काही म्हटले, तर प्रभूला ह्याची गरज आहे, असे सांगा. हालेलुया. या गाढवाची गरज कोणाला आहे? प्रभूला. जगाच्या नजरेमध्ये आपण गाढव असू, पण या गाढवाची गरज आज प्रभू परमेश्वराला आहे. हालेलुया. तुम्ही विचार करत असताल, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, मी बिना कामाचा आहे, माझ्यावरती कोण प्रेम करत नाही, माझ्यावरती कोण दया करत नाही, मला कोण हेल्प करत नाही, मदत करत नाही. पण मला सांगू द्या प्रियांनो, आज परमेश्वर तुमची हेल्प करायला तयार आहे. आज परमेश्वर तुम्हाला उंच करायला तयार आहे. हालेलुया.
गाढवाची निवड आज परमेश्वर करत. हे ते गाढव असणार आहे ज्या गाढवावरती परमेश्वर बसायला तयार आहे. हे ते गाढव असणार आहे, परमेश्वर या गाढवावर बसल्याच्या नंतर त्या गाढवाला किंमत प्राप्त होणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोण बसले गाढवावर? राजांचा राजा. कोण बसले गाढवावर? प्रभूचा प्रभू. कोण बसले गाढवावर? आवर किंग ऑफ किंग इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया, हालेलुया. म्हणून आज हे गाढव सर्वसाधारण राहणार नाहीये, या गाढवाला किंमत प्राप्त होणार आहे. म्हणून ज्या वेळेस बलाम देवाचं न ऐकता तो पुढे चाललेला होता ना, परमेश्वराने काय केलं माहितीये का? परमेश्वराने ना गाढवाला वाचा फोडली. तिथं पण गाढव झालं. गाढवालाच का? मला सांगू द्या, गाढवाची क्वालिटीज काय माहितीये का? गाढव कधी पण शांत असतं. बघितलं का गाढवाला? बळच कोणाला तरी जाऊन त्रास देताना. काही गाढव असतात लाता मारणारे, ती वेगळी गोष्ट आहे. पण ते लात पण तेव्हाच मारतात ज्यावेळेस त्याला त्रास दिला जातो, है ना? पण मला सांगू द्या प्रियानो, या ठिकाणी एक शिंगरू म्हटलं गेलं. शिंगरूचा अर्थ काय होतो? ज्याच्यावर कधी कोणी बसलेलं नाहीये, त्याचा वापर अद्याप कधी केला गेलेला नाहीये. हालेलुया. आज देव तुमचा वापर करायला तयार. आज देव तुमचा वापर करायला तयार आहे. मी म्हटलं प्रिया, तुम्ही तयार आहात का त्या येशूला तुमचा वापर करू देण्यासाठी? तुम्ही तयार आहात का स्वतः येशूच्या हातामध्ये पडण्यासाठी? तुम्ही तयार आहात का की जर देव तुम्हाला सोडून त्याच्यासाठी यूज करत आहे ना, तर ते होऊ देण्यासाठी? अलौकिक काम झाल्याशिवाय राहणार नाही. वाचा पुढं. संदेश त्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून. जसं आपण वाचलं, संदेश त्यांच्याद्वारे जकर्या 9:9 मध्ये जे सांगितलं ते पूर्ण व्हावं म्हणून हे झाले. ते असे की सियोनाच्या कन्येला सांगा. सियोनाच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे. म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगावरती बसलेला आहे. आपण पाहतो ज्यावेळेस तो आला, गाढवीच्या शिंगरावरती बसून आला, है ना? समजते प्रिया? त्याचा थाटामाटात तिथं प्रवेश झाला. प्रियानो, ज्यावेळेस तो आला ना, काय केलं गेलं माहितीये का? कपडे टाकले गेले, झावळ्या टाकल्या गेल्या. आता मला एक गोष्ट सांगा प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही झावळ्या घेऊन नाचत होते, किती जणांना काढे टोचले? दुखतंय का? ते त्रास होतोय? आणि या झावळ्याचा काटा जो आहे ना, टोचल्याच्या नंतर लगेच बरं होत नाही. 2-4 दिवस ते थोडस दुखत राहत. बरं, हे घुसल्याच्या नंतर रक्त येतं का नाही? हो, येतं का? हे घुसल्याच्या नंतर दुखत पण आणि खूप रक्त पण येत आहे. विचार करा प्रियानो, लोक म्हणतात प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त वधस्तंभावरती सांडलं. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त 39 फटके खाताना सांडलं. वचन सांगतं मी तुमच्या दुःखाचा आनंद करेन, बरोबर? पण दुःख ज्यावेळेस जातं ना, त्यावेळेस आनंद येतो. मला सांगू द्या, हा ज्या दिवशी आनंदाचा सण होता ना, आनंदाचा सण कसा आला माहितीये का? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने तुमचं आणि माझं दुःख स्वतः घेतलं. विचार करा, ज्यावेळेस त्या सावळ्यात टाकल्या असतील, तो चालत ज्यावेळेस आला असेल, ऑब्विसली त्या गाढवावरती तो आला. पण नंतर त्या घरात म्हणा, त्या मंदिरात म्हणा, येताना तर तो उतरला असेल. लोकांनी कपडे टाकले, झावळ्या टाकल्या, कितीतरी झावळ्या त्याच्या पायाला टोचल्या असतात. आपण थोडं वेळ सांभाळून, है ना, स्वतःची काळजी घेऊन आपण हलवत होतो झावळ्या, है ना, स्वतःची काळजी घेऊन. विचार करा, ज्यावेळेस तो आला
तो जपून पावलं टाकत असेल. कुठं झावली नाहीये तिथं पाय टाकतो, कुठं पायाला रुतणार नाही तिथं पाय टाकतो, सगळीकडे झावळे टाकतात. कितीतरी काटे त्याच्या पायामध्ये घुसले असते आणि बस रक्त त्याने तिथं सांडलं असेल त्या झावळ्यांवरती. ज्यावेळेस हे काटे त्यांनी स्वतःच्या पायांमध्ये घेतले ना, त्यावेळेस या झावळ्याच्या हिरवळीतले आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त झाले. हालेलुया. म्हणून वचन सांगतं, धार्मिक जो आहे ना, खजुरी सारखा समृद्ध होईल. ही समृद्धी केव्हा मिळाली? ज्यावेळेस हे काटे त्यांनी सहन केले. हे आशीर्वाद कधी मिळाले? ज्यावेळेस त्या काटे त्याच्या पायामध्ये गुंतले गेले. विचार करा प्रियानो, पायांमध्ये पण काटे, मस्तकामध्ये पण काटे. समजतंय प्रिया? म्हणून आपण विचार करणं गरजेचं आहे. संदीप ब्रदर, ज्या वेळेस तुम्ही हे झावळे तोडायला गेलते, तुम्ही सगळे नाचताना छान वाटलं असेल, हॅलो म्हणजे उंच करताना छान वाटलं असेल. संदीप ब्रदर, ज्या वेळेस झावळे तुम्ही तोडत होते, ज्यावेळेस तुम्ही तोडले त्यावेळेस तुमची दशा काय? कातडे गेल्या, गाडीवर आणताना पण पाठीला लागले, त्रास झाला का? विचार करा, या भावाने ज्यावेळेस ते झावळे आणले असते, अनेक घुसले असते, अनेक वेळा त्रास झाला असेल, अनेक वेळा रक्त आला असेल. इथपर्यंत प्रियानो, ज्यावेळेस या भावाने ते आणले चर्च मध्ये, गाडीला पाठीमागे बांधलेले होते, जरी पोत्यात होते, ज्यावेळेस मी ते पोतं बघितलं, त्या पोत्यामध्ये एकही जागा अशी नव्हती ज्या जागेमधून त्या झावळ्याचे काटे बाहेर आलेले असते. एकही जागा शिल्लक नव्हती. आणि ज्यावेळेस ते पोतं मी उचललं ना, माझ्या हातामध्ये तर खूप घुसले. विचार करा, मी हा विचार केला, या भावाने तोडत असताना किती घुसले असते. त्याच्यानंतर मला हा विचार आला, माझ्या बापाच्या पायामध्ये घुसले असतील. त्याच्यानंतर माझ्या विचारामध्ये आलं, लॉर्ड आम्हाला थोडं सहन होत नाही, थोडा त्रास झाला की आम्हाला आई आठवते, पण ती महान आणि सर्वश्रेष्ठ आई, ज्याला ख्रिस्त गुरु माऊली म्हटलं गेलं, त्याचं काय, ज्यांनी सगळ्या जगातले काटे स्वतःवरती घेतले. त्यावेळेस म्हटलं, देवा तू किती महान आहेस. आज जरी आनंदाचा सण आहे, आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी, पण देवा तू आमचं दुःख घेतलं तेव्हा आम्हाला आनंद मिळाला. पैसे लाव, निश्चित परमेश्वर तुमच्या दुःखाचा आनंद घेण्याशिवाय परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. किती जण समजतात? म्हणून परमेश्वर आज जे बांधलेले आहेत ना, त्यांना सोडून पाहते. येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोक समाजातील बहुतेकांनी आपले वस्त्रे वाटेवर पसरवली. वस्त्र वाटेवर पसरवली. काही झाडांच्या डहाळ्या तोडत होते व त्या वाटेवर पसरत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, दाविदाच्या पुत्राला होसन्ना, दाविदाच्या परमेश्वराच्या नावाने येणारा राजा धन्यवादित, येणारा राजा ऊर्ध्वलोकी होसन्ना. ऊर्ध्वलोकी. हालेलुया. विचार करा प्रियानो, थोडा काटक सहन होत नाही. कुठं आनंद देवाला तुम्ही दिलाय, कुठं आनंद मी देवाला दिलाय, विचार करणं आज गरजेचं आहे.
आणि जर येशू तर तो त्याच्या आईच्या उदरामध्ये राहिल्यापासूनच वेगवेगळ्या परीक्षांना त्याला सामोरं to the Passover festival heard that Jesus was coming to राजा असो त्याला अनेक परीक्षा face कराव्या लागल्या. आपल्या जीवनामध्ये थोड्या परीक्षा आल्या की आपल्याला नको वाटतं. का माहिती का प्रियानो, आजही तुम्ही बांधलेले आहात, आजही जखडलेले आहात. खूप वर्षापूर्वी प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यांनी काय केलं, तुम्हाला आणि मला सोडवलंय. पण आजही बंधनामध्ये का आहात? तुम्हाला बंधनामध्ये राहण्यासाठी नाही, समोरच्या गावामध्ये जाऊन इतरांचे बंधन सोडवणारं तुम्हाला बनवलंय. पण तुमच्यामध्ये आज जर बंधन आहे ना, तर स्वतःला चेक करणं गरजेचं आहे की मी कुठल्या पापांमध्ये, मी कुठल्या अपराधांमध्ये. जाताना एक एक जावळी घेऊन जा आणि फक्त घेऊन नका जाऊ. जोपर्यंत पापच सुटत नाही ना, तोपर्यंत त्याचे काटे स्वतःला टोचून घ्या. तुम्हाला कळेल त्या ख्रिस्ताची दशा काय होती, तुम्हाला कळेल त्या ख्रिस्ताने काय सहन केलं. समजते प्रियानो? जोपर्यंत पाप सुटत नाही तोपर्यंत ते काटे तुमच्या स्वतःला तुम्ही ते रुतवत राहा. का माहिती का प्रियानो, ज्या वेळेस तुम्ही पाप करताना आजही तुम्ही हे काटे ना त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही रुतवत आहात, खुपसत आहात. आजही त्याला त्रास देत आहात. एका बहिणीने दर्शन बघितलं, त्या दर्शनामध्ये त्या बहिणीला असं दिसलं, ती मेली आहे, मेल्याच्या नंतर तिचा आत्मा स्वर्गामध्ये गेलाय आणि तिला प्रभू येशू ख्रिस्त आजही त्याच अवस्थेमध्ये दिसला ज्या अवस्थेमध्ये तो वधस्तंभावरती खेळला गेलेला होता. तिला आजही तिने ते पाहिलं, ती आत्म्यामध्ये बघत होती की प्रभू येशू ख्रिस्ताला संपूर्ण ते फटके मारलेत, त्याच्या शरीराची छलनी झालेली आहे आणि त्याचं रक्त आजही गळत आहे. तिला विचार पडला की देवा, आता तू राजाधिकाराने येणार आहेस, आता तू ते सगळं सहन केलंय, तू आता तिथं वरती त्या राज सणावरती बसलेला आहे आणि मग मला हे का दिसतंय. देवाने तिला सांगितलं, माझ्या लेकरा, माझ्या मुली, ज्या वेळेस जगामध्ये पाप होतात, मला ह्या वेदना इथं सहन करावं लागतं. मला आनंद होत नाही माझ्या लेकरं पाप करत असताना, मला आनंद होत नाही माझ्या लेकरं व्यभिचार करत असताना, मला आनंद होत नाही दुःखामध्ये पडून असताना. परमेश्वर तिला म्हटलं, मी विचार करतो, त्या गाढवाला मी सोडवलं, त्याच्यावरती मी विराजमान झालो, पण आजही ते गाढव बंधनामध्ये का. समजते प्रिया? आणि ज्या वेळेस पृथ्वी तलावरती माझे लेकरं पापांमध्ये पडतात, अपराधांमध्ये पडतात, मी त्यांना सोडवणारे खूप वेळा पाठवतो, तरी देखील ते तिथून सुटायला तयार नाहीत, मला दुःख होत. समजते प्रिया? हालेलुया. त्या देवाला दुःख होतंय प्रिया, त्या देवाला त्रास होतोय प्रियानो. काय आज आपण देवाला आवडणारं जीवन जगण्यासाठी तयार आहात? आज त्याच्या नावाचा गजर करायला तयार आहात? हालेलुया. वाचा पुढं. तो यरूशलेमेत आल्यावर व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेथहून आलेला हा येशू संदेष्टा आहे. नंतर येशू देवाच्या मंदिरात गेला आणि मंदिरात जे क्रिय विक्रिय करत होते त्या सर्वांना त्याने बाहेर हाकलून दिले. येशू कुठं गेला माहितीये का? मंदिरामध्ये गेला. आणि मंदिरामध्ये जाऊन त्यांनी बघितलं की बाजार मांडलेला आहे, त्यांनी त्याचं रक्त सांडलंय, त्याचा प्रवेश आता त्या यरीहो मध्ये झालेला आहे. पण मला सांगू द्या, ते अजूनही पाप आहे,
त्या अजूनही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहे. देवाने काय केलं माहितीये का? त्याने ज्यावेळेस ते बघितलं, आसूड चाबूक हातामध्ये घेतला, फोडून काढले, सगळे बाहेर काढून दिले. आजही खूप सारे अशा आहेत जे देवाच्या मंदिरामध्ये तर आहेत, पण देवाच्या विरुद्ध वागतात, देवाला न आवडणारे जीवन जगतात. चर्च कशासाठी? फक्त नावासाठी. चर्च कशासाठी? फक्त नामधारीपणासाठी. समजते प्रियानो? काही लोक पण असे सो कॉल्ड स्वतःला सेवक म्हणत असतील, पण लोकांना फसवणं, लोकांना लुबाडणं, वेगवेगळ्या गोष्टी प्रिया. आणि अशांमुळं जे खरे सुवार्थिक आहे, खरे देवाचे कार्य करणारे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी आज भोगाव्या लागत. पण मला सांगू द्या, किती परीक्षा आल्या तर परीक्षांवरती विजय देणारा आपला सेनाधीश परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून निर्गम 14:14 मध्ये देवाचं वचन सांगतं, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. समजतंय प्रियानो? वाचा पुढं. सराफांचे चौरंग सराफांचे चौरंग व कबुतरे व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका पालथ्या केल्या. सगळं त्यांनी उद्ध्वस्त केलं, पालत करून टाकलं, सगळं मंदिरामधून बाहेर काढलं. प्रियानो, आज तो कुठल्या मंदिराची शुद्धी मागत आहे माहिती का प्रियानो? हालेलुया. कुठल्या मंदिराची शुद्धी त्याला पाहिजे? परमेश्वर म्हणतो, तू माझं मंदिर आहेस, तुझं शरीर आहे माझं मंदिर आहे. आणि त्या मंदिराची शुद्धी परमेश्वरालाच पाहिजे. जर तुमची इच्छा आहे परमेश्वराने तुमच्या अंतःकरणात यावं, आता त्याचा प्रवेश तुमच्या अंतःकरणात व्हावा, त्यावेळेस शरीर झाला. आता देवाची इच्छा आहे अंतःकरणामध्ये प्रवेश व्हावा. वचन सांगतं, तो आपल्या हृदयाचं दार ठोकत आहे. हालेलुया. त्यावेळेस शरीरामध्ये लोकांनी त्याचं स्वागत केलं, थाटात त्याचा प्रवेश झाला. पण आज आपण आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा प्रवेश होऊ देत नाहीये. तेव्हा तू बाहेर थांब, माझ्या अंतःकरणात काय आहे? व्यभिचार. तेव्हा तू बाहेर थांब, माझ्या अंतःकरणामध्ये काय आहे? पाप, अपराध, व्यसन, निंदा, कुयुक्त्या. देवाला दाराच्या बाहेर उभं केलंय. स्वागत तर लांबची गोष्ट नाही. आज आपण त्याचं स्वागत करायला तयार आहोत का? त्याला बोलवायला तयार आहोत का? जर तयार आहोत तर देवाला म्हणणं गरजेचं की देवा, हे गाडो पुन्हा एकदा बांधलं गेलंय, लॉर्ड मला सोडव आणि माझ्यावरती तू स्वार हो. देवा, माझ्या अंतःकरणामध्ये ये, मी सगळे पाप, सगळे व्यसन, सगळ्या गोष्टी त्या सोडायला तयार आहे. वचन सांगतं त्यांनी काय केलं माहितीये का? हालेलुया. सगळं त्यांनी उधळून लावलं. हा वाचा. चौरंग वगैरे काय होतं? वाचा. सराफांचे चौरंग सराफांचे चौरंग व कबुतरे व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका पालथ्या केल्या. विकणाऱ्यांच्या बैठका पालत्या केल्या. तो त्यांना म्हणाला, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारांची गुहा करत तुम्ही आहात. ते लुटारूंची गुहा करत आहात. लिसन केअरफुली. हे शरीर जे आहे ना, हे प्रार्थना मंदिर आहे. जर तुम्ही या शरीराचा जगिक गोष्टींसाठी वापर करत आहात, स्वतःसाठी वापर करत आहात, तर तुम्ही लुटारूंची गुहा करून ठेवलेली आहे. आज परमेश्वराला त्या मंदिरामध्ये यायचंय. आज परमेश्वराला त्या मंदिराला प्रार्थना मंदिर संबोधायचंय. आपलं शरीर आहे त्याचं प्रार्थना मंदिर असणं गरजेचं. काय माहितीये का पास्टर, प्रार्थनाच आम्ही करत नाही. प्रार्थना कोणच्या पाहिजे? सेवक आल्यावर, रविवारच्या दिवशी, सणवाराच्या दिवशी. वैयक्तिक प्रार्थना नको. आणि वचन सांगतंय त्याचं मंदिर काय आहे? प्रार्थना मंदिर आहे ना. आपल्या या मंदिरातून प्रार्थना होणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस प्रार्थना होतील, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ऑटोमॅटिक निघून जायला सुरुवात. काही जण म्हणतात, मी पापांमध्ये मी कशी प्रार्थना करू? माझ्या भावा, माझ्या बहिणी, पहिले प्रार्थना कर, पाप निघून जाईल येशूच्या नावामध्ये. देव तुला विजय दे. हालेलुया. परमेश्वर तुला उभं करत. हालेलुया. हा वाचा पुढं. मग आंधळे व लंगडे त्यांच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्याने बरे केले. लिसन केअरफुली.
ज्यावेळेस या मंदिरामध्ये प्रार्थना होतील ना, आमेन, तुम्ही तर बरे होतालच होताल, पण तुमच्या प्रार्थनेने अनेक लोक बरे झाल्याशिवाय राहणार. कारण तुम्ही ते गाढव आहात ज्या गाढवावरती आज येशू विराजमान झालाय. बोला येशू मसीह की हालेलुया. योहान कृष्ण शुभवर्तमानाचा 12वा अध्याय 13वा वचन आपण वाचूया. योहान कृष्ण शुभवर्तमानाचा 12वा अध्याय आणि वचन 13. खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले. काय घेतलं होतं? खजुरीच्या झावळ्या. कशाच्या झावळ्या होत्या? खजुरीच्या. समजतंय प्रिया? घरी गेल्यावर सर्च करा, खजुरीचे झाड जाऊन बघा, चेक करा त्याला काटे आहेत का. असंच करे. हालेलुया. आपल्याकडे भरपूर शेतकरी आहेत, त्यांना उत्तम रीतीने माहिती. आमेन. मला सांगू द्या प्रियानो, खजुरीचा उल्लेख त्या ठिकाणी केला गेला. धार्मिकतेसाठी, आशीर्वादांसाठी खजुरीचा उल्लेख केला गेला. का माहितीये का प्रियानो? प्रभू येशू ख्रिस्तानी ते काटे सहन केलेले, कारण तुम्हाला आणि मला चांगलं फळ मिळावं. समजताय प्रिया? पण आजही जगाला कोणचं फळ पाहिजे माहितीये का? जे हवेने खाल्लं होतं, जे आदामाने खाल्लेलं होतं ते फळ नको, जे देव आत्म्याद्वारे देते. आत्म्याचे फळ आहेत ना, प्रीती, शांती, आनंद. हा, गलती 5 मध्ये सांगितलं गेलं. प्रेज द लॉर्ड. ते फळ आम्हाला नकोय. आम्हाला कोणचं फळ पाहिजे? व्यभिचाराचं फळ, व्यसनाचं फळ, घाणेरड्या कृत्यांचं फळ. समजतंय प्रिया? आज आपल्याला देवाकडून असणारं फळ घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते फळ घ्यायला तयार आहात, ओ माय गुडनेस, ऑलरेडी प्रभू परमेश्वराने काटे स्वतः सहन केलेले. समजत आहात प्रिया? बघा, या आजच्या दिवसानंतर, जावळ्याच्या दिवसानंतर पुढे जर आपण गेलो तर एका ठिकाणावर प्रभू येशू ख्रिस्त चाललेला होता. तिथे एक उंबराचं झाड होतं आणि त्या उंबराच्या झाडाला प्रभू येशू ख्रिस्ताला भूक लागलेली होती. त्यांनी पाहिलं, त्याला फळच दिसलं नाही. प्रभू येशू ख्रिस्तानी काय केलं माहितीये का? त्या झाडाला शाप देऊन टाकला. काय दिला? आजपासून तुला फळ येणार नाही. आता आपण पाहतो त्या झाडाला फळ आलेलं नव्हतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या झाडाला शाप देण्याचा जे उंबराचं, जे अंजिराचं जे झाड आहे ना प्रिया, अंजिराच्या झाडाला जरी त्याचा ऋतू नाहीये, सीझन जर नाहीये, तर झाडाला आंबा कधी येतो? सीझन मध्ये येतो ना? का इतर ऑफ सीझन मध्ये येईल? मग ऑफ सीझन मध्ये तुम्ही म्हणताल की मला आंबा खायचा, भेटेल का? मग आता ऑफ सीझन मध्ये येशू ख्रिस्त काय म्हणतोय? अंजीर खायचंय. आता झाडाला अंजीर दिसत नाही, म्हणून येशू काय करतो? शाप देतो. समजतंय प्रियानो? मला एक गोष्ट सांगू द्या प्रियानो, ज्या वेळेस अंजिराचं झाड तुम्ही पाहता ना, अंजिराचं एकमेव झाड असं आहे, त्या झाडाला ना प्रियानो इतर वेळेतही तुरळक फळं नेहमी असतात. समजतंय? ऋतूमध्ये ते झाड पूर्ण भरून जातं. हालेलुया. ऋतूमध्ये ते झाड भरून जातं, इतर वेळेस त्याला तुरळक फळं नेहमी असतात. समजते की नेहमी तुरळक फळं असतात. फळांची आशा प्रभू येशू करत होता. तुमच्याकडून आणि माझ्याकडून प्रभू परमेश्वर फळाची आशा करत आहे प्रियांनो. जर आपण फळ देणारे आहात, प्रेज द लॉर्ड, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही फळ देणारे आहात, परमेश्वर तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. मला सांगू द्या प्रियानो, प्रभू परमेश्वराने ते काटे सहन केले. का? कारण तुम्हाला आणि मला ते फळ मिळालं. हालेलुया. काय मिळावं? काय मिळावं?
म्हणून आज आपण कुठल्या फळाची अपेक्षा करत आहोत हे जाणणं गरजेचं आहे. काय करणं गरजेचं आहे? जाणणं गरजेचं आहे. तर ती 5 मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, आत्म्याची फळ प्रीती, आनंद, शांती, है ना, नम्रता. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस माझ्या प्रियांनो आपण आठवण आणणार आहोत की माझ्या बापाने ते काटे सहन केलेले आहेत, माझ्या ख्रिस्ताने ते सोसलेलं आहे, माझ्या ख्रिस्ताने त्या संपूर्ण परिस्थितीला पार केलेला आहे. का? कारण मला आशीर्वाद मिळावे. का? कारण माझे बंधन तुटावे. का? कारण माझे व्यसन, जे मला न आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनामधून निघून जाव्या. हालेलुया. म्हणून मी मगाशी सांगितलं प्रियानो, जाताना काय करा, हे जावळ्या घेऊन जा. प्रत्येक जण घेऊन जा, आठवणीने घेऊन जा. जर पाप करत नाही तर प्रेज द लॉर्ड गजर करा. आणि जर पाप करत आहात तर ह्याचे काटे स्वतःला खुपसून घ्या. वाक्याने लक्ष द्या. काय करता? याचे काटे स्वतःला टोचून घ्या. का? कारण तुमच्या आणि माझ्या बापाने तुमच्या आणि माझ्या पापासाठी स्वतः त्यांनी सहन केलंय प्रिया. हालेलुया. 2-3 दिवसापूर्वी आम्ही पुण्यामध्ये होतो आणि मुलाचं म्हणणं होतं की पात्र त्या ठिकाणी तो खूप सुंदर गाणं, पाहत वाटते माझ्या भविष्याने तू पुढे. इट इज द रियालिटी. हालेलुया. पातकात जर मजा वाटते ना प्रियानो, तर तुमच्या शरीराला अद्याप सजा भेटत नाहीये. पण लक्षात घ्या, जरी तुमच्या शरीराला सजा नसेल पण तुमचा आत्मा परमनंटली त्या नाक्यामध्ये टाकला जाईल. आणि त्या आत्म्याची जी सजा असणार आहे ती न संपणारी, न बुजणारी आणि न विझणारी असणार. मला सांगू द्या प्रियानो, त्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त कशावर आला? कशावरती आला? गाढवावरती आला. आता तुम्हाला वाटत असेल प्रभू येशू ख्रिस्त गाढवावरच आहे, शांततेचाच आहे, लीनतेचाच आहे, नम्रतेचा आहे. नाही प्रियानो, त्यावेळेस तो गाढवावरती आला, आता तो घोड्यावरती येणार आहे. मला सांगा प्रियानो, त्यावेळी त्याच्या हातामध्ये जावळ्या होत्या. आमेन. त्याच्या हातामध्ये जावळ्या होत्या, पण आता त्याच्या हातामध्ये जावळ्या नाही, आता त्याच्या हातामध्ये तलवार असणार आहे. समजलं प्रियानो? त्यावेळेस तो दया करायला आला, कृपा करायला आला. त्याने ऑलरेडी क्षमा केली, पण आता तो दया, कृपा आणि क्षमा करण्यासाठी नाही, आता तो अधिकारी म्हणून येणार आहे, न्याय करण्यासाठी. म्हणून आपल्याला तयार व्हायचंय त्या न्यायासाठी. आपल्याला तयार व्हायचंय. हालेलुया. आणि जर तुम्ही तयार होत आहात, प्रेज द लॉर्ड, परमेश्वर तुमची तयारी बिना कामाची जाऊ देणार नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजही जर बांधले गेलेले आहात, आजही जर तुम्हाला अडकून ठेवण्यात आलेलं आहे, देवाला धन्यवाद द्या. योग्य सेवक तुमच्याकडे देवाने तुम्हाला सोडवायसाठी पाठवलेलं. आमेन. हालेलुया. पण मोस्टली आपण बघतो जी पॉवरफुल मिनिस्ट्रीज आहे ना, पॉवरफुल ज्या कलिसिया आहेत ना, त्यांच्यामधले जे पास्टर आणि सिस्टर जे आहेत ना, ते सोबत कार्यरत असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि या दोघांना सेम कॉलिंग, सेम पाचारण असतं, म्हणून देव त्या दोघांना पाठवतो जे बांधलेले त्यांना सोडवण्यासाठी. हालेलुया. म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. त्या दोघांमधून पाकीन मायना आणि मला देवाने निवडलं आणि अनेक जे बांधलेले त्यांना सोडवण्यासाठी पाठवलं. का? कारण देव आम्हाला म्हटला, मला त्याची गरज आहे. आणि आम्ही सातत्याने ज्याही गावामध्ये जात आहोत, आम्ही ते बांधलेले सोडून परमेश्वराकडे आणत आहोत. हालेलुया. आणि या गोष्टींचा गौरव परमेश्वराच्या नावाला असो. हालेलुया. किती जणांना समजत आहे? हे काम फक्त पाकीनबाईचं आणि माझं नाहीये प्रियानो. आज देव तुम्हाला देखील बोलावत आहे. आज देव तुमच्यावर देखील स्वार होऊ इच्छित आहे. आज देव तुम्हाला देखील पाठवू इच्छित आहे प्रियानो. समजतंय प्रियानो? आपल्याला तयार होणं गरजेचं आहे. आजही देव म्हणत आहे, माझ्यासाठी कोण जाईल? आजही देव म्हणतो, माझ्यासाठी कोण जाईल? देव वाट बघत आहे, कुणीतरी उभा राहील.
कुणीतरी म्हणल, हा प्रभू मी जायला तयार आहे, हा प्रभू मला पाठव. समजताय प्रियानो? जर तुम्ही तयार आहात तर प्रभू परमेश्वर तुमच्याद्वारे अनेक गाव मोकळे करेल. प्रियानो, मला सांगू द्यात प्रियानो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा मित्र, ज्याला लाजर म्हटलं गेलं, मार्था आणि मरियाचा जो भाऊ होता, तो मेला, मरण पावला आणि मरून 4 दिवस उलटून गेलेले होते. किती दिवस? 4 दिवस उलटून गेलेले होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तिथपर्यंत येण्यासाठी वेळ लागला. त्याच्या बहिणी म्हणायला लागल्या, आता दुर्गंधी येत असेल, त्याचं शरीर सडलं असेल. समजतंय प्रियानो? हालेलुया. सेम टाइम काही गोष्टींना जर वेळ लागत आहे ना, तर हा विचार करू नका आता सगळं संपलंय. हा विचार करू नका आता आम्ही त्या बंधनांमध्ये आम्हाला बांधले सोडवणारा कोण नाही. हालेलुया. आम्हाला मलमपट्टी करणारा कोण नाही, आमचे बंधन काढणारा कोण नाही. प्रेज द लॉर्ड. काही जण आहेत 9 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष बंधनांमध्ये होते. हालेलुया. पण तुम्हाला सोडवणारे देवाने ठेवलेले होते, तुमच्याकडे पाठवणारे देवाने ठेवलेले होते. का? कारण तुमची गरज देवाला आहे. हालेलुया. आणि मला सांगू द्या प्रियांनो, ज्यावेळेस प्रभू परमेश्वर पाठवतो, अलौकिक रीतीने पाठवतो. तुमच्या नजरेने तुम्हाला वाटत असेल खूप वर्ष निघून गेले, व्यर्थ समय व्हायला गेला. पण मला सांगू द्या, देवाला 1 दिवस 1000 वर्षासारखा आणि 1000 वर्ष एका दिवसासारखा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुमची परिस्थिती परमेश्वर एका दिवसामध्ये बदलण्याची ताकद ठेवतो. वाचा पुढं. खजुरीच्या झावळ्या घेऊन हा, त्याच्या भेटीस बाहेर निघाले. त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. हा, प्रेज द लॉर्ड. असा प्रवेश झालाय, स्वागत केलंय, पण दुःख आलं, संकट आले. हालेलुया. 1 दिवस बघायचं, 2 दिवस बघायचं, 4 दिवस बघायचं, महिनाभर बघायचं, नाहीच उत्तर भेटलं की देवाला नावं ठेवू लागायचं. आता ह्या 2 बहिणी काय करू लागल्या? अरे देवा, आता तो मेलाय, वास येतोय, सडला असेल. देव त्या ठिकाणी दुःखी झाला, आत्म्यात खिन्न झाला. आणि परमेश्वर त्या ठिकाणी जाऊन काय म्हटला? लाजरा बाहेर ये. काय म्हटला? खबरेतून देवाने लाजराला सोडवलं. प्रिया, त्या मृत्यूमधून लाजराला देवाने सोडवलं. प्रिया, काळाच्या सत्तेमधून, त्या कबरेमधून देवाने त्याला सोडवलं. प्रियांनो, जर मेलेल्या अवस्थेमधून देव लाजराला सोडवू शकतो, तर तुम्ही आणि मी जिवंत आहोत. आजच्या बंधनात आहेत ना, देवाला सोडवल्याशिवाय नाही येशूच्या नावामध्ये. हालेलुया. देव बापा सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस लाजर बाहेर आला ना प्रियांनो, लाजराला बघा त्यावेळेस काय करायचं? काय करायचे? पूर्ण कापडाने गुंडाळून घेतलं जायचं. हा, काय केलं जायचं? कापडाने संपूर्ण अंगठ्यापासून तर डोक्यापर्यंत गुंडाळून घेतलं जायचं. आणि अशा अवस्थेमध्ये ते कबरेमध्ये ठेवून द्यायचे. सो ज्यावेळेस तो बाहेर आला ना, त्यावेळेस संपूर्ण गुंडाळलेला असेल. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलं माहिती का तिथल्या लोकांना? जा आणि हळूवार रीतीने याचे बंधन सोडवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला आणि मला बंधन सोडवण्यासाठी नेमलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव स्वतः गेला नाही. हालेलुया. देवाने सोडलं नाही. देव काय म्हटला? हालेलुया. देव काय म्हटला? जा आणि हळूवार रीतीने याचे बंधन सोडवा. आणि नंतर ते गेले आणि त्याचे बंधन सोडले. प्रेज द लॉर्ड. आज देव तुमचे बंधन सोडवत आहे. मी म्हटलं आज देव तुमच्या बंधन सोडवत आहे. आज देव तुमच्या कामावरचे बंधन सोडवत आहे. आज तुमच्या फायनान्सवरचे बंधन सोडवत आहे. आज तुमच्या शेतीबाडीवरचे बंधन देव सोडवत आहे. आज तुमच्या करिअरवरचे बंधन देव बाप सोडवत आहे. आज तुमचं जे नियोजन चाललंय ना, अजून झालं पण नाही. हालेलुया. मग ते घर घ्यायचं असो, ते शेतीवाडी करायचं असो, ते काहीतरी करिअर करायचं असो, तुम्ही फक्त विचार करत आहात, पण विचार करायच्या आधी देव बाप त्याच्यावरचे सगळे बंधन सोडवत आहे. आमेन. हालेलुया. लूका वर्तमानाचा 19वा अध्याय आणि 38व वचन आपण वाचूया.
प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. हालेलुया. हा वाचा कुठपर्यंत वाचलो? योहान योहान 12:13 पासून. हे सियोनेच्या कन्ये भिवू नकोस. देऊ नकोस. पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगावर बसून पहा, येतो. गाढवीच्या शिंगावर बसून. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या, प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या, परंतु येशूचा गौरव झाल्यावर परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की त्यांना आठवण झाली की त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिल्या असून त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. त्याने लाजराला कब्रातून बोलावून हालेलुया. लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यातून उठवले. मेलेल्यातून उठवले. त्यावेळेस त्यावेळेस जो लोक समुदाय त्याच्या बरोबर होता लोक समुदाय त्याच्या बरोबर त्याने त्याबद्दल साक्ष दिली. त्याने त्याबद्दल साक्ष दिली. त्याने हे चिन्ह केले होते त्यांनी चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले. असे त्यांनी ऐकले. म्हणूनही लोक त्याला भेटण्यास गेले. म्हणूनही लोक त्याला भेटण्यास त्यावेळेस लोक त्याला भेटण्यास जात होते. आज आपण त्याला भेटायला जात आहोत का? फक्त सणावारालाच त्याला भेटायला जावं का? जर त्यांनी त्याचे दास दासी तुमच्याकडे पाठवून तुम्हाला सोडून आणलंय, जर देव म्हणतो देवाला तुमची गरज आहे, तर मग तुम्ही फक्त सणवारालाच जावं का? खूप सारे लोक आहेत ना, ECG ख्रिश्चन होऊन बसलेले आहेत. काही जणांना माहिती आहे ECGचा अर्थ? हा म्हणा ECG. ई म्हणजे लक्षात असू द्या, ई म्हणजे ईस्टर. ई म्हणजे ईस्टर. सी म्हणजे ख्रिसमस आणि जी म्हणजे गुड फ्रायडे. कोणते ख्रिश्चन आहेत? ECG. 3 टाइपचे ख्रिश्चन आहेत. किती टाइपचे? 3 टाइपचे. E, C आणि G. ईस्टर, ख्रिसमस आणि गुड फ्रायडे. या 3 दिवसाला इतकी गर्दी दिसल ना की बापरे, यांच्यासारखे गाढवे कुठंच नव्हते. सगळे बांधलेले गाढवे एका ठिकाणी जमा झाले. समजते प्रियानो? पण तो मला सांगू द्यात माझ्या भावांनो बहिणींनो, हे ते गाढव नाही ज्या गाढवावर येशू सवार झालेला होता. हे ते गाढव आहे जे गाढव आज लाथा मारत आहे. देवाला लाथा मारण्याला गाढव नकोय. देवाला सौम्य, लीन आणि नवीन गाढव पाहिजे. हालेलुया. त्याच्यावर कधी कोणीही बसलेलं नाही असं गाढव पाहिजे. नाही तर खूप सारे आहेत करून सरून दमले आणि समजतंय प्रियानो? हालेलुया. म्हणून मला सांगू द्यात प्रियानो, आज देव जर आपल्याला सोडवत आहे तर देवाच्या महिमेसाठी. कारण परमेश्वर म्हणतो हे माझं मंदिर आहे आणि या मंदिराला प्रार्थना मंदिर म्हणतील. म्हणून या मंदिरा करवे आज प्रार्थना करायला सुरुवात करा. म्हणजे तुमच्या मधल्या नको असणाऱ्या गोष्टी परमेश्वर काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. किती सेवक तुम्हाला तुमच्याकडे आले आणि तुम्हाला दरवेळेस सोडवलं ना, परत जैसे थे गोष्ट होणार आहे. परत आहे तिथंच. पण जर परमनंटली सुटायचंय तर तुम्हाला देवाला स्वतःवरती स्वार होऊ द्यावा लागेल. हालेलुया. आणि देवाला स्वार होऊ देण्यासाठी तुम्हाला तुमचा हात देवाच्या हातामध्ये देऊन टाकावा लागेल. समजतंय प्रियानो? मार्क शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 1 पासून पुढे आपण वाचूया. मार्क शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 1 पासून पुढे. ते यरुशलेमे जवळ जैतुनाच्या डोंगरापाशी बेतफगे व बेथानी जवळ येऊन पोहोचले. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की समोरच्या गावात जा. बघा इथं पण आपण जर वाचलं मार्क शुभवर्तमानामध्ये पण तिथं पण हेच सांगितलं की तो शिष्यांना काय सांगतो, तुम्ही समोरच्या गावात जा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
आज जे खरे सेवक आहेत ना, त्यांनी समोरच्या गावामध्ये जाणं पण गरजेचं आहे. समोरच्या गावामध्ये जायला नकोय. त्यांना वाटतं मेंढराने कुठे यावं, त्या गाढवाने कुठे यावं, स्वतः सुटून माझ्याकडे यावं, म्हणजे मी सांगेल हा देवा हे तुझ्याकडे आलंय. हा म्हणजे त्याला म्हणता येईल हा देवा मी सोडलंय. समजताय प्रियानो? पण मला सांगू द्या, खरा सुवार्थिक, खरा सेवक, खरा संदेष्टा जे देवानी पाठवलेले आहेत ना, आमेन, ते कधी शांत एका जागेवर बसत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून या 40 दिवसामध्ये एकही गाव सुटलं नाही. नेहमी आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये. हालेलुया. किती जणांना समजतंय प्रिया? मला सांगू द्या, देवाचं वचन सांगतो बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत, आणि त्या निवडलेल्यांमध्ये आपण आहोत. मी म्हटलं त्या निवडलेल्यांमध्ये आपण आहोत. किती जणांना समजतंय? वाचा पुढं. त्यात जाताच तुम्हाला एक शिंगरू बांधलेले आढळेल, त्यावर कोणी कधीच बसले नाही ते सोडून आणा. कोणी कधीच बसले नाही. हालेलुया. हालेलुया. कसं पाहिजे देवाला? कधीच कोणी बसलेलं नाही, म्हणजे ज्याला डाग लागलेला नाही, ज्याला वापरलं गेलेलं नाही. समजतंय प्रियानो? म्हणजे जे शुद्ध आहे. म्हणून आज जर तुम्हाला वाटतंय येशूनी माझ्यात यावं, तर तुम्हाला शुद्ध व्हावं लागेल. तुमच्यावरती कुणीतरी बसलंय, तुमचा वापर केलेला जाणार नाही. मग आपल्यावर आज कोण बसलंय चेक करणं गरजेचं आहे. आपल्या अंतःकरणामध्ये आज काय आहे चेक करणं गरजेचं आहे. आपल्या विचारांमध्ये आज काय आहे चेक करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही क्लीन होत नाही, शुद्ध होत नाही, तोपर्यंत देवबाप देखील तुमच्यावरती स्वार होऊ शकत नाही, तुमचा वापर करू शकत नाही. बाप्तिस्मा ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस काय करतो? पूर्णपणे पाण्यात डुबतो, है ना, आणि वर येतो आणि देवाला म्हणतो की देवा, आता मी जुना राहिलेलो नाहीये, मी नवीन आहे, मी नवीन उत्पत्ती आहे. मी माझ्या पापांचा अपराधांचा त्याग केलेला आहे. आता तू माझ्या ठाई राहा. म्हणून संत पाऊल म्हणतो, आता मी माझ्यात जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. आपल्या ठाई ख्रिस्त जगत आहे का? योहान कृष्णवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये देवाचं वचन सांगतं. वाचा योहान कृष्णवर्तमान 15 अध्याय. हा 15:1 पासून पुढे. मीच खरा द्राक्षवेल आहे, मीच खरा द्राक्षवेल आहे, आणि माझा बाप माळी आहे. हा, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. काय होणार आहे? फळ न देणारा फाटा काढून टाकतो. म्हणून खजुरी सारखं समृद्ध जर व्हायचंय तर तुमच्याकडे फळ पाहिजे. काय पाहिजे? काय पाहिजे? जर अद्याप फळ नाही ना तर समजून घ्या काय केलं जाणार आहे माहितीये का? हा वाचा. आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. Praise the Lord. काळजी घेतली जाते प्रिया. समजतंय? साफसफाई केली जाते प्रिया. वाचा पुढं. जे वचन मी तुम्हाला सांगितले, जे वचन मी तुम्हाला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झाला आहात. त्यामुळे आता तुम्ही शुद्ध झाले आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा, तुम्ही माझ्यामध्ये राहा, आणि मी तुमच्यामध्ये आणि राहील. मी तुमच्यामध्ये राहील. जसे फाटा वेलात राहिला वाचून, जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देतो, फळ देता येत फळ नाही, देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला फळ देता येणार नाही. म्हणून आज आपल्यामध्ये ख्रिस्त राहणं गरजेचं आहे. म्हणून विचार करा, जर तुम्ही ते गाढव आहे ज्या गाढवावरती ख्रिस्त स्वार आहे, निश्चित तुम्हाला फळ लागणार आहे. Amen. हालेलुया. आणि ते फळ टिकणार आहे. काय होणार आहे? मत्ती 24 मध्ये देवाचं वचन सांगतं, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. समजतंय प्रियानो? त्या झाडाला देवाने जेव्हा शाप दिला ना, सीझन नव्हता, पण अंजिराचं झाड असंय, त्याला नेहमी तुरळक फळ झाडाला असतात. धार्मिक जो व्यक्ती आहे त्याला नेहमी फळ असतात.
त्या झाडाला का श्राप दिला? त्याला फळच नव्हतं. अद्याप जर फळ नाहीये, श्राप देण्यात येणार नाही, येणार आहे. अद्याप जर फळ नाहीये, तो पाटा काय करणार आहे? तो पाटा काढून टाकण्यात येणार आहे, अग्नीच्या सरोवरामध्ये जाळून टाकण्यात येणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो, तिथून काढला जाईल आणि नरकामध्ये टाकला जाईल. तिथं रडलं आणि दात खाणं त्या ठिकाणी चालणार आहे प्रिया. म्हणून जर आज आशीर्वादित व्हायचंय तर काय करायचंय? देवाला म्हणायचं की देवा, मी ते गाढवे ज्या गाढवावरती येशू बसला होता. हालेलुया. मी ते गाढवे ज्या गाढवाला येशूमुळे किंमत प्राप्त झाली. जर येशू त्याच्यावर बसला नसता तर त्याला किंमत आली असती का? जर येशू त्याच्यावर बसला नसता त्याला ओळखलं गेलं असतं का? गाढवाची सगळ्यात जास्त ओळख कुठून झाली माहितीये का? शास्त्रातून. हालेलुया. किती जणांना समजतंय? म्हणून मला सांगू द्यात प्रियांनो, आज देवाच्या हातात पडूयात. आज देवाला म्हणूयात की देवा, मला तुला आवडणारं कॅरेक्टर बनव. प्रेज द लॉर्ड. या उठून आपल्या पायांवरती उभा राहा. Thank you, Jesus. थोडं थोडं पुढे सरकूयात. पुढे भरपूर जागा आहे. थोडं थोडं सरकूयात पुढे. दोन भाऊ थोडस पुढे येऊन ये. पुलपीट थोडस या साईडला ठेवूया. आपले नेत्र बंद करूयात. आपले नेत्र बंद करू. Thank you, Jesus. Glory to the name of the Lord. Thank you, Jesus. आपले नेत्र बंद करूया प्रियानो. कोणी कोणाकडे पाहणार नाही. यावेळेस पूर्ण लक्ष आपण देवाकडे लावणार आहोत. आपण म्हणूया की देवा, मी तुझ्या हातात पडतो, मी तुझ्या हातात पडते. माझ्या पापांची अपराधाची मला क्षमा कर. आज मी जसा आलो तसा जाणार नाही. कमान कमान बोला प्रिया. थँक्यू जीसस. बोला प्रियानो, कमान. आपल्या डोक्यावरती हात ठेवा. कमान. माझ्या पाठीमागे प्रार्थना करायची. प्रभू येशू, माझ्यावर दया कर. आज मी माझ्या अंतःकरणाचं द्वार तुझ्यासाठी खोलत आहे. माझं शरीर तुझं मंदिर आहे. या मंदिरामध्ये तू प्रवेश कर. ज्या दिवशी तू यरीहोत प्रवेश केला त्याप्रमाणे आज माझ्या जीवनात प्रवेश कर. माझ्या हृदयात प्रवेश कर. येशू, माझ्या पापांची, माझ्या अपराधांची मला क्षमा कर. आज मला बदलून टाक. आज माझ्यावर दया कर. आज माझ्या कुटुंबावर दया कर. आज माझ्या लेकरांवर दया कर. आम्ही त्या गाढवाप्रमाणे बांधले गेलेलो आहोत. आम्ही त्या गाढवाप्रमाणे जखडले गेलेलो आहोत. तुझ्या नावाला धन्यवाद येशू. तू खरे सेवक संदेश आमच्याकडे पाठवलेस. तू आम्हाला सोडवलंय. आम्ही आता मुक्त आहोत. आमचा वापर तुझ्यासाठी कर. तू आमच्यावर विराजमान हो. तू आमचा वापर कर तुझ्या महिमेसाठी, तुझ्या गौरवासाठी. जे अजून बांधले गेलेले त्यांना सोडवण्यासाठी येशू आमचा वापर कर. येशू आमचा वापर कर. माझ्या कुटुंबाचा वापर कर. माझ्या कलिसियाचा वापर कर. आमच्या सेवकाचा वापर कर.
कमान 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 बोला प्रियानो. जे काही तुम्हाला देवासंगती बोलू वाटतंय बोला. जर तुम्हाला वाटतंय अन्य अन्य भाषेमध्ये देवासंगती प्रार्थना करावी, जर देवाने तुम्हाला अन्य अन्य भाषांनी भरलेला आहे, अन्य अन्य भाषेमध्ये बोलू लागा. आज ज्या काही तुम्हाला प्रार्थना या ठिकाणी मांडायच्या, देवाचा आत्मा मला सांगत आहे, आज तुमच्या केलेल्या प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचणार आहेत. आज तुमच्या प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचणार आहेत. आज तुमच्या प्रार्थनेचं उत्तर हो आणि आमेन मध्ये मिळणार आहे. ओरी खाल्ला रावा शंदेरे बेरी ओ शहांदा नामा सेखे ओ रबा खांतो लोबो शबाला बाला राला दाबा रे बे 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 शंदा राबा बा 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 बा. Receive a release Lord's mega favor right now in the name of Jesus. भरून जा भरून जा भरून जा भरून जा भरून जा. स्वीकारा प्रिया. Thank you, Jesus. त्याग येते. धन्यवाद परमेश्वर. देव म्हणतो माझ्या लेकरा आज मी तुझ्या अंतःकरणामध्ये येते. देव म्हणतो माझ्या मुली आज मी तुझ्या कुटुंबात येते. परमेश्वर म्हणतो आज मी तुझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये येते. Thank you, Jesus. खुद को हाथों में तेरे आज परमेश्वर तुमची भेट घेते. Or darkness, or sickness. Oh, I break it every suddenly power. I break it every suddenly power right now in the name of Jesus. Receive. तुझ पर ही रहे मेरा भरोसा, तू मेरी चट्टान प्रत्येकाला देवा स्पर्श करायला दे. बने सदा. आज परिस्थिती देवा बदलत आहे. मैं परिस्थिती देवा बदलत आहे. तुमचं जीवन देवा बदलत आहे. तुमच्या जीवनातल्या नको असलेल्या देवाला गोष्टी देव काढून टाकत आहे. संबंधी तुमचं शरीर देवा साफ करत आहे. तुझ पर ही स्वीकारा पिला.
तेरा बाबा तू मेरा शानदार बाबा तुझ में फिर सदा तेरा तेरी देवा तुम्हाला फ्री करत आहे. प्रत्येक बंधन काढून टाकत आहे. अंधकाराची सत्ता जाळून टाकत आहे. रिसीव बंधन तुटत आहे. अंधकारची सत्ता जळते. रिखारी यांथाला भाषंते रे बे रे मा 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 मा. धन्यवाद ईश्वर. एक बहीण या ठिकाणी आजची देवाचा आत्मा मला दाखवतोय. हालेलुया. ती बहीण खूप त्रासामध्ये आहे. खूप वेळा त्या बहिणीच्या डोक्यामध्ये सतत चालू आहे, मी आत्महत्या करते, मी स्वतःला संपवते. आणि माझ्या बहिणी तू कालपर्यंत त्या विचारामध्ये होती. मागील काही दिवसांपूर्वी तू आत्महत्येचे प्रयत्न देखील केलेले. पण माझ्या बहिणी आज देव तुला त्या बांधलेल्या अवस्थेमधून सोडवत आहे. जी बहीण या ठिकाणी आहे, प्रतिदिन तिला वाटतं मी स्वतःला संपून टाकते, आत्महत्या करते. आत्महत्येचे विचार ती बहीण कंटिन्यू करत राहते. जर या ठिकाणी ती बहीण आहे, तर त्या बहिणीने या ठिकाणी पुढे यायचं. लाजू नको माझ्या बहिणी, चिंता करू नको. आज देव तुला त्या बांधलेल्या अवस्थेमधून देव सोडवत आहे. देव सोडवत आहे. मी म्हटलं देव सोडवत आहे. मी म्हटलं देव सोडवत आहे. ओ रबा चंदा रबा खांतेले बे रबा बा 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 बा. चिंता करू नको माझ्या बहिणी, आज देव तुला सोडवायला तयार आहे. जर तू उघड रीतीने स्वीकारायला तयार आहे की देव तुला सोडवत आहे, तर या ठिकाणी पुढे ये माझ्या बहीण. आज देव तुझ्यासाठी एक नवीन योजना तयार करते. जर तू या ठिकाणी येत आहेस, ती योजना तुझी आहे. आज देवाचा अभिषेक तुझ्यावरती उतरून येतो. रिसीव रे मासेखे विखाला राबा शंदा राबा बाबा बाबा. देवा आज माझ्या बहिणी जे सगळे बंधन काढून टाका. देवास तुला फ्री करत आहे. देवा तुला मुक्त करत आहे. देवा म्हणतो बघ मी तुला सोडवत आहे आणि तुझ्यावरती मी आज स्वार होत आहे. तू माझं साधन आहेस, माझ्या गौरवाचं साधन आहेस. परमेश्वर आज तुझी परिस्थिती बदलून टाकत. Receive get fire. We antana maseke. Receive get fire right now in the name of Jesus. Receive. तेरे फेवर को खोलते हैं बाबा, तेरे समर को खोलते लॉर्ड जीसस. माझ्या बहिणी देव म्हणतो चिंता करू नकोस. विश्वास ठेवशील माझं मोठं गौरव पाहशील. अनेक गावं तुझी वाट बघत आहे. तू विचारांमध्ये, अनेक गावांमधले लोक त्या विचारांमध्ये आहेत माझ्या बहिणी. पण आज देव सांगत आहे मी तुला सोडवणार बनवत.
मी तुला सोडवणार बनवते. लॉर्ड, या बहिणीसाठी मी प्रार्थना करतो. आज देवा, सगळी बंधवाई तू काढून टाकलीस तुझ्या आभार माग. इथून पुढची वेळ या बहिणीची, इथून पुढचा या बहिणीचा काळ, इथून पुढच्या या बहिणीचं संपूर्ण जीवन, घर, कुटुंब मी तुझ्या हातामध्ये दे. धन्यवाद, तू परिस्थिती बदललीस. येशूच्या नावात मागतो. आमेन. आमेन. माझ्या बहिणी, तुझ्या नवीन जीवनासाठी तुला देवाकडून खूप साऱ्या मोठ्या शुभेच्छा. Lord, thank you, Jesus. तूने हमसे कितना प्यार किया. ज्याचे ज्याचे काम बांधले ते मोकळे करत आहे. ज्यांचा फायनान्स बांधला देव मोकळे करत आहे. त्यांचं आरोग्य बांधलं देव मोकळे करत आहे. स्वीकारा, स्वीकारा, स्वीकारा. एक बहीण अशी आहे जिला नेहमी वाटतं मी माझ्या पाठीमागे कोणतरी आहे आणि ते माझा घात करू पाहते. माझ्या बहिणी, त्याच्यातून सैतानाच्या बांधलेल्या अवस्थेमधून देव तुला आज मोकळं करत, मोकळं करत आहे. शत्रू सैतान आजपासून तुला त्रास देऊ शकत नाही, कारण तू देवाचं मंदिरच. स्वीकारा प्रियानो, स्वीकारा. लॉर्ड, मी तुझ्या लेकरांसाठी तुझ्या सवय येतो. स्पर्श कर, स्पर्श. तुझ्या लेकरांना स्पर्श.
त्या यरीहोमध्ये ज्यावेळेस त्याने प्रवेश केला, त्याच्या पायामध्ये ज्यावेळेस ते काटे रुतले गेले, त्याच वेळेस त्याने त्याचं रक्त सांडून तुम्हाला शुद्ध करून टाकलंय. त्याच वेळेस तुमच्या दुःखाचा आनंद त्यांनी केलाय. आज तुमचे दुःख तो घेत शिका. आज तो तुमचे दुःख घेते. आज तो तुमची परिस्थिती बदलू इच्छिते. ती receive. आज परिस्थिती बदलून टाकत. देवा तुझ्या लेकरांना तुझ्या हातात घे. प्रत्येक जोखड, बंधन, काहीतरी गोष्टी, काहीतरी कुयुक्त्या बांधतो आणि शापित कर. प्रत्येकावरती मी तुझा हात मोकळा कर. स्पर्श कर, कुणी सोडू नको. देवा कदाचित मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही, माझा हात प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही, पण देवा तुझा हात प्रत्येकावरती खोलतो. तुझा हात महत्वाचा आहे आमच्यासाठी. स्वीकारा माझ्या भावांनो, माझ्या बहिणीनो, देवाचा हात तुमच्यावरती आहे. देवाचा हात तुमच्यावरती आहे. स्वीकारा. रिखाल्ला राबा शंदे रे बेरे ओरे मामा 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 शंदा राबा ग्लोरी हो वचन सांगतं प्रियानो, संतोषाने देणारा देवाला आवडतो. हालेलुया. यावेळेस एक गीत होईल, त्या गीतामधून आपण जे देवाचं आहे ते देवाला देऊया. हालेलुया. जे काय आपलं ऑफरिंग असेल, आपलं दान दशमांश असेल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आपले यावेळेस एक गीत होईल. थँक्यू जीसस. गीत चालू झाल्याच्या नंतर आपण आपलं ऑफरिंग त्या ह्याच्यामध्ये टाकूया. तुम्ही तुमचं ऑफरिंग, दान दशमांश आपण या भांडारामध्ये टाकणार आहोत. जे ऑनलाईन व्ह्यूअर्स आहेत तुमच्यासाठी स्क्रीनवरती स्कॅनर आहे किंवा नंबर देखील त्या ठिकाणी आहे. आपण संतोषाने त्या ठिकाणी पेरूया आणि आशीर्वादित होऊया. आमेन. हालेलुया. देवाचं वचन सांगतं माझ्या मंदिरामध्ये, माझ्या भांडारामध्ये अन्न असावं म्हणून तू तुझा दान दशमांश मंदिरामध्ये टाक. सो आपण पुढे येऊया आणि आशीर्वादित होऊया. Thank you, Jesus.
Thank you, Jesus. Pag-ulit ang maraming offering sa litrato ko. Thank you, Jesus. धन्यवाद देश. प्रभु में कुछ नहीं लगी ना बात तो पूरा परमेश्वर और यहाँ परमेश्वर पिता मैं सुंदर प्रभु के मुझे
तुझ्या नावाला धन्यवाद परमेश्वर. ओ प्रभू परमेश्वर पिता, लॉर्ड दे बाप्पा, आजचं वचन तू आशीर्वादित केलं, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. आजची प्रार्थना तू आशीर्वादित केली, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. ओ परमेश्वर पिता, लॉर्ड दे बाप्पा, जे येण्याच्या मार्गावर होते प्रभू, त्या प्रत्येकाला तू इथं घेऊन आला, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आमच्या प्रत्येक प्रार्थनेचं तू मेज धरलं, तुझ्या नावाला धन्यवाद परमेश्वर. आमच्या सर्व मंडळीच्या प्रार्थनेचं मेज तू धरत आहे, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. ओ परमेश्वर पिता, जे दानार पण प्रभू परमेश्वर तुझ्या लेकरांनी तुझ्या भंडारात जे पेरलंय प्रभू, ओ परमेश्वर पिता, त्याचा उपयोग फक्त तुझ्या राजाच्या वाढीसाठी होऊ दे परमेश्वर पिता. आणि प्रभू, जे देऊ शकले नाहीत प्रभू, त्यांना देखील तू ब्लेस कर प्रभू. ओ परमेश्वर पिता, लॉर्ड, त्यांच्या घरातलं तेल मीठ पीठ प्रभू तू आशीर्वादित कर, त्यांना 100 पटीने तू ब्लेस कर परमेश्वर. आणि हो ते तुझ्या नावाचं गौरव प्रभू परमेश्वरा. पुढची प्रत्येक ऍक्टिव्हिटीज तू आशीर्वादित कर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. लॉर्ड दे बाप्पा, जसं देवा मंडळीचं येणं तू आशीर्वादित केलं प्रभू, तसं जाणं देखील तू आशीर्वादित कर. आणि हो ते तुझ्या नावाचं गौरव प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून पाहिजे तुम्ही ऐका. आमेन. प्रेज द लॉर्ड. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो प्रियानो.